आणि सध्या सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जोरदार गोळीबार पाकिस्तानकडनं होतो आणि याच गोळीबारामध्ये एक जवान शहीद झालाय। हा जवान मुंबईच्या घाटकोपर परिसरातला आहे, त्याला वीरमरण आलंय। काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात जवान मुरली नाईक शहीद झाले। घाटकोपरच्या कामराजनगरमध्ये त्यांचं कुटुंब राहतं। नाईक कुटुंबामध्ये मुरली नाईक हा एकुलता एक मुलगा होता। स्पोर्ट्सची आवड असताना सैन्यात जाण्याचा निर्णय मुरली यांनी घेतलेला। मुरली यांच्या शहीद होण्यामुळे कुटुंबावरती शोककळा पसरली आहे। सकाळी 9:30 वाजता फोन आला की आता मुरली नाही राहिली। ते आम्ही एक आमचं असं झालं, एक सडनली असं एक आमचा ग्रुप जे ठेवलाय आम्ही, त्याच्या वडिलांचा त्याचा मुलगा सगळा आम्ही ग्रुपमध्ये आहे। या ग्रुपमध्ये असं आलंय की बा तुमचा मुलगा आता मुरली नाईक आता नाही राहिला, तो डेथ झालाय, ते शम्मूमध्ये डेथ झालाय। म्हणजे आम्ही लय शॉक झालं। ते देशासाठी झालाय, तो त्याच्या विषयी आम्हाला गर्व आहे। ते आपला युद्धमध्ये जाऊन ते ऑपरेशन सिंदूरमध्ये सामील झाला, तो त्याच्यामध्ये गेला, त्याच्यावर आम्हाला गर्व आहे। ते एकटा मुलगा होता, आई वडीलला मुलगी कोण नाही, एकटाच मुलगा होता तो पण पहिल्यापासून त्याचा हे होता। तो काय बोलत होता, मला जायचं तरी एक दिवस तरी मी देशासाठी जाऊन शहीद झालो की मला ते बरं वाटेल असं सांगत होता। ते चांगला मुलगा होता। आणि जळगावच्या पाचोऱ्यातील जवान मनोज पाटील यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय। लग्नाला अवघे 2 दिवस झालेले असतानाच तिसऱ्या दिवशी हे जवान सीमेवरती निघाल्याचं पाहायला मिळालं। भारत आणि पाकिस्तान यांच्या सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे हे जवान पुन्हा एकदा देशसेवेसाठी निघालेत। यावेळी या जवानाला निरोप देण्यासाठी भुसावळ रेल्वे स्थानकावरती नातेवाईकांनी मोठी गर्दी केलेली। देशापेक्षा मोठं काहीही नाही या शब्दात मनोज यांच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। तर आपले पती हे देशासाठी निघालेत याचा आपल्याला गर्व आहे, असं त्यांच्या पत्नी यामिनी यांनी म्हटलंय। कर्तव्याच्या हाकेसाठी नवविवाहित जवान सीमेवर गेल्यानं आई, वडील, पत्नी आणि भावाला सुद्धा अश्रू अनावर झाले होते। मला खूप अभिमान आहे, माझे मिस्टर बॉर्डरवर चालले। आज आमचं सत्यनारायणची पूजा होती, तरी मी त्यांना सपोर्ट करते, जावं असं। देशाचं संरक्षण महत्त्वाचं वाटतंय तुम्हाला? हो, देशासाठी जावं असं। कालच आमच्या मित्राचं लग्न झालं आणि ज्या पहलगामचं जे झालं, आता युद्ध सदृश परिस्थिती ही निर्माण झालेली आहे आणि अशा याच्यामध्ये त्याला कॉलिंग झाली आणि कॉलिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी तो लगेच निघाला। म्हणजे अजून हळदी फिटली नाही आणि मेहंदीही मिटली नाही आणि असा हा आमचा नवरदेव असलेला हा जवान सीमेच्या सुरक्षेसाठी, आमच्या संरक्षणासाठी, देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा जात असताना आम्हाला सगळ्या पाचोरेकरांना अभिमानाची गोष्ट आहे। सगळं ॲक्च्युली हा क्षण जो आहे तो सगळ्या त्यांचे आई वडील वगैरे त्यांना प्राऊडफुल होणारा, अभिमान वाटणारा क्षण आहे। आणि गुरुवारी रात्री पाकिस्ताननं भारतावरती चिथावणीखोर हल्ला केला आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे पाकिस्ताननं फेक नरेटिव्ह पसरवायला सुरुवात केली। पूंचमधील गुरुद्वारावरती आम्ही नाही तर भारतीय सैन्यानंच हल्ला केल्याचा दावा हा पाकिस्ताननं केला होता। पण खोटारड्या पाकिस्तानची कृती नेहमीची असून आपली कृती पाकिस्तान कायमच नाकारत आलाय, असं देशाचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितलं। भारताची एकता अखंड आहे असंही त्यांनी ठणकावून सांगितलं। सुरक्षेच्या कारणास्तव पुढचे आदेश येईपर्यंत कर्तारपूर साहिब कॉरिडॉर सुद्धा बंद करण्यात आल्याची माहिती विक्रम मिस्री यांच्या वतीनं देण्यात आली आहे। is Pakistani claims that they did not target or attack any religious places. You would recall that yesterday I shared with you an incident related to the attack on a Gurdwara in Poonch. Instead of owning up to these attacks, Pakistan made the preposterous and outrageous claim that it was the Indian Armed Forces and the Indian Air Force that was targeting cities like Amritsar and trying to put the blame on Pakistan. This is nothing but a desperate attempt by Pakistan to disown its acts of aggression, but it is also true to type
in its effort to deceive and mislead the world. It will not succeed. The Gurdwara in Punch, in particular, was attacked by Pakistan, and some local members of the Sikh community, including a Ragi of the Gurdwara, lost their lives in this incident, as I shared yesterday. भारत अपने सुरक्षा को लेकर एकदम सटीक और मजबूत है। फायरिंग की आवाज़ हुई, फिर हम बाहर निकले जब हमने देखा कि कुछ बड़ी लाइट का जो देखी हमने। यहाँ से इतनी जोर से मतलब कि धमाका जैसा हुआ तो मैं देख के मतलब कि घबरा गई और मैं भी अंदर चले गई। थोड़ी देर बाद पता चला कि ये एंटी मिसाइल वापस जा रहे हैं, तो उसके कारण भी धमाके और वहाँ से भी आ रहे हैं, उसके धमाके दोनों हो रहे हैं। तो सेना के ऊपर पूरा भरोसा रहा हमारे को। धमाका हुआ तो ऐसे धमाके होते रहते हैं, जनता डरने वाली नहीं है, जनता के सैनिकों के साथ है, सैनिक है तो देश सुरक्षित है। उन लोगों ने लगातार रात को बहुत आणि सगळ्या